घरात आली की जास्तीत जास्त 5-6 महिने व्यवस्थित चालते. 5-6 महिन्यानंतर त्या सुनेच्या इतका चुका काढल्या जातात. आणि नुसत्या चुकाच नाही हो, तिनं चुकली की तिला जाणीव करून दिली जाते की तू ह्या घरची सून आहेस, मुलगी नाहीच. तुला आम्ही सगळ्या गोष्टी माफ करायला. तुझ्या आईबापांनी तुला हेच शिकवलं का? तुझ्या आईनं तुला असंच शिकवलं का? मग ह्याच्यात चुकी कुणाची आहे हो? त्या सुनाची का तुमची? मग नंतर सून तुमच्या बरोबर मुलीसारखं नाही, जर सुनसारखी वागायली तर तुम्ही काय म्हणताय की बाबा बाबा बा, आणि किती जरी केलं तरी शेवटी माझी पुरगी ती पुरगीच, पण सून ती सूनच, सुनसारखी वागायली. आता तुम्ही तिला वेळोवेळी सांगितलेलं असते की तू आमची सून आहेस. तुम्ही तिला म्हणले का तू पुरगी आहेस बाई, नीट राहा? नाही, तू आमची सून आहेस. मग ती तुमच्याशी सुनसारखीच वागणार. आणि इतकंच नाही, थोडं घरात काय चुकलं की तुझ्या आईनं असं शिकवलं का? तुझ्या आईनं तुला काही शिकवलंच नाही. जर मग तुम्ही तिला तुमची मुलगी मानताय तर तिची आई कोण? तुम्ही ना. मग तुम्ही तिला मुलगीच मानत नाहीत, तिच्या त्या आईचं काढताय. मग ती त्याच आईला, तिच्या आईलाच आई समजणार, तुम्हाला आई कशी समजणार? आणि पुन्हा तुम्ही दोष कुणाला देताय की सुनाला? सुनाई समजत नाही. जर तुम्हीच तिला कधी मुलगी समजलं नाही, तुम्हीच तिला जाणीव करून दिली की तू ह्या घरची सून आहेस, तू ह्या घरची सून आहेस, तू पांढऱ्या पायीची आहेस, तू काळ्या पायीची आहेस, तू तांबड्या पायीची आहेस, मग ती बदला घेणारच ना, ह्याच्यात शंकाच नाही.